खासदार मिलिंद देवरा यांनी एक्सपोज करत गौप्यस्फोट केलाय। वर्षा गायकवाड दलित असल्यामुळे मुंबईमधनं त्यांना उमेदवारी देऊ नये असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिलाय। काँग्रेसमधूनही वर्षा गायकवाड यांच्या मुंबई अध्यक्षपदी नेमणूक करताना विरोध झाला होता। ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केलेल्या 21 उमेदवारांपैकी फक्त एका दलित उमेदवाराला निवडणुकीमध्ये संधी दिली आहे। काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना दलित विरोधी राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप खासदार मिलिंद देवरा यांनी केलाय। यावर देवरांना ही माहिती कुठून मिळाली हे माहित नाही असं उत्तर वर्षा गायकवाड यांनी दिले। वर्षा गायकवाड दलित असल्यामुळे मुंबईमधनं त्यांना उमेदवारी न द्यावी असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिलेला आहे। काँग्रेसमधूनही वर्षा गायकवाड यांची मुंबई अध्यक्षपदी नेमणूक करताना विरोध झाला होता असं मिलिंद देवरा यांनी म्हटलंय। उभाटानं जाहीर केलेल्या 21 उमेदवारांमधनं फक्त एका दलित उमेदवाराला निवडणुकीमध्ये संधी दिलेली आहे। देवरांनी असं सांगितलंय, त्यांनी एक ट्विट केलंय की उद्धव ठाकरेंनी दक्षिण मध्य मुंबईतनं तुम्हाला उमेदवारी दिली तर दलित खुल्या जागेत दलित उमेदवाराला उमेदवारी दिली तर निवडून येणार नाही अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिल्लीत दिल्याचं ट्विट मिलिंद देवरांनी केलं। मला माहिती आहे त्यांना ही सगळी माहिती कुठून आली, पहिली प्रश्न। आणि आता मला वाटतं ते पक्ष सोडून गेलेले आहेत, त्यांनी त्यांच्या पक्षाबद्दल बोलावं, आता आमच्या पक्षाबद्दल बोलणं सोडून द्यावं। मला वाटतं तुम्हाला कल्पना असेल, तुम्हाला कल्पना आहे ठाकरे घराणं काय आहे। वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आयुष्यात त्यांनी जात कधी मांडली नाही। त्यांचं वाक्य आहे, जात नाही ती जात। जेव्हा ह्या पार्लमेंटचं भूमिपूजन झालं, त्या भूमिपूजनाला तत्कालीन महामहिम राष्ट्रपती कोविंद यांना का नाही बोलवलं? लोकशाहीला जुबरत नाही राजा राजा एक झालेला राजा अशी जी भूमिका आहे ती पाहिल्यानंतर तिथे त्यांनी कोविंदांना बोलवलं। इथं त्यांनी पुन्हा त्याच नव्या पार्लमेंटचं उद्घाटन करताना महामहिम राष्ट्रपती नाही बोलले का? बरं खानेरडी ट्विट करता का? तुम्हाला लाज वाटली पाहिजे जनाला।